फिफा विश्वचषकापूर्वी स्थापना. कोल्हापूरच्या प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे शतक महोत्सवी वर्षात दिमाखदार पदार्पण. क्रीडा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या फुटबॉल परंपरेचा मानबिंदू असलेल्या प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने शतक महोत्सवी वर्षात दिमाखदार पदार्पण केले आहे. 1927 साली स्थापन झालेल्या या ऐतिहासिक क्लबच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विशेष लोगोचे अनावरण करण्यात आले. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक प्रिया पी.व्ही. यांच्या हस्ते या विशेष लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्या माधुरी माराजे छत्रपती, भागीरथी महिला मंचच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौर रूपाराणी निकम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. विशेष म्हणजे या शतक महोत्सवी सोहळ्यासाठी परिसरातील शेकडो महिला आणि मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 1930 मध्ये फिफा विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच प्रॅक्टिस फुटबॉल क्लबची स्थापना झाली होती. 1936 मध्ये ब्रिटिश पलटणी विरुद्ध अनवाणी खेळत 1-1 अशी बरोबरी साधलेला क्लबचा ऐतिहासिक सामना आजही फुटबॉल प्रेमींच्या स्मरणात आहे. या शतक महोत्सवी वर्षात महिला फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धा, राष्ट्रीय पुरुष फुटबॉल स्पर्धा, माजी खेळाडूंचे स्नेहसंमेलन तसेच विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्याचा क्लबचा मानस आहे. नमस्कार, मी नितीन दिनकरराव सावंत, अध्यक्ष प्रॅक्टिस फुटबॉल क्लब. आज आमचा शताब्दी महोत्सवानिमित्त आम्ही लोगो अनावरण केलेलं आहे. शताब्दी महोत्सवाचा लोगो, त्या लोगोला प्रमुख पाहुण्या म्हणून महिला कोच, इंडियन महिला कोच प्रिया पी.व्ही. आल्या होत्या आणि मधुरी महाराजे छत्रपती, कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम, वैशाली क्षीरसागर आणि अरुंधती महाडिक वहिनी यांच्या उपस्थितीत, खास महिलांच्या उपस्थितीत हा आम्ही कार्यक्रम घ्यायचा एक उद्देश होता की 100 वर्ष आम्ही पुरुषांची संघ तयार केले आणि इथून महिलांचे संघ तयार व्हावेत. मधुरी महाराजेंनी, छत्रपती मधुरी महाराजेंनी याच्यासाठी खूप मोठं बांधणी केलेली आहे महिलांच्या टीम बांधणीसाठी आणि त्यामध्ये त्यांनी खूप मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मुलींच्या टीम पाठवलेल्या आहेत मधुरी महाराजे छत्रपतींनी आणि म्हणून या खास महिलांच्या उपस्थितीत आम्ही केलेला आहे. आमचा आताचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि या पहिल्या कार्यक्रमाच्या पुढचे कार्यक्रम असेल तो आमचा जुन्या खेळाडूंचा, प्रॅक्टिस क्लबच्या माजी खेळाडूंचं स्नेह संमेलन असणार आहे आणि त्याच्यानंतर असणार आहे स्मरणिका प्रकाशन. शताब्दी महोत्सवानिमित्त आम्ही स्मरणिका प्रकाशन करणार आहोत आणि महिलांची, राज्यस्तरीय महिलांची स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावरच्या पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धा आम्ही घेत आहोत. आणि कोल्हापूरमध्ये जसा तांबडा पांढरा ओळखला जातो तसं फुटबॉल म्हणजे प्रॅक्टिस क्लब आणि प्रॅक्टिस क्लब म्हणजे काळा पांढरा ओळखला जातोय आणि निश्चितच गेल्या 100 वर्षात ज्या पिढ्याने आमची ही टीम इथपर्यंत आणलेली आहे, आपल्या जबाबदारीवर, आपल्या हिमतीवर खेळाडू असू दे, त्या काळातले व्यवस्थापक असू दे, संचालक असू दे, तशीच पुढेही आम्ही योग्य प्रकारे आम्ही कामगिरी करू याची गावी आम्ही तुम्हाला सर्वांना देतो. प्रॅक्टिस क्लबचा एक मोठा इतिहास असा आहे की ब्रिटिशांच्या काळात म्हणजे संस्थान काळात या टीमची स्थापना झाली. जसं क्रीडा पंढरी म्हणून करवीर नगरीला ओळखलं जातं. त्या करवीर नगरीला ओळखलं जात असताना राजश्री शाहू महाराजांनी इथं कुस्ती पंढरी निर्माण केली आणि त्यांचेच पुत्र राजश्री राजाराम महाराजांनी ही परंपरा पुढे नेलेली आहे. फुटबॉलच्या रूपाने तिने मुहूर्तमेढ रवली आणि 1927 साली प्रॅक्टिस फुटबॉल क्लबची स्थापना झाली. म्हणजे जो वर्ल्ड कप आपण 1930 साली चालू झालेला आहे आणि प्रॅक्टिस क्लबची स्थापना 1927 साली झालेली आहे. प्रॅक्टिस क्लबचा आणखी एक मोठा इतिहास म्हणजे प्रॅक्टिस क्लबचं जे त्या काळात ब्रिटिशांची जी टीम होती प्रॅक्टिस क्लबची, ती ब्रिटिशांच्या टीम बरोबर आपली मॅच झालेली आहे. ती मॅच इतकी अटीतटीची झाली की प्रॅक्टिस क्लबनं ती मॅच आणि ब्रिटिशांची ती मॅच 1-1 बरोबरी सुटलेली होती. त्यावेळेला ब्रिटिश जो गोलकीपर होता, तिथल्या गोलकीपराचं इथल्या प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं आणि प्रॅक्टिस क्लबचं जे सगळ्यात महत्वाचं त्यावेळेला विदाऊट शूज हे प्लेयर खेळले आणि राजाराम महाराजांची परंपरा फुटबॉलची चालू केली ती आज तागायत करवीर अधिपती छत्रपती, खासदार छत्रपती शाहू महाराज, संभाजीराजे
मालवी राजे आणि मजूर राजे हे जपलेले आहे. म्हणजे छत्रपतींच्या 100 वर्षापूर्वीच्या पिढीनं चालू केलेली जी परंपरा आहे ती फुटबॉलची परंपरा आजच्या छत्रपतींनी ते मोठ्या हिमतीने सांभाळलेली नाही, ती पुढे नेलेली आहे. महिलांचे संघ मधुरी महाराजांनी काढलेले आहेत आणि महिलांचे संघ काढत असताना ते राज्यस्तरीय त्या महिलांच्या संघाची घोडदौड चालू आहे ती. आणि हा आम्हाला अभिमानाची गोष्ट की 100 वर्षापूर्वी पुरुषांचं आणि 100 वर्षानंतर महिलांचे संघ तयार होत आहेत. यासाठी KSAचे छत्रपती परिवारांचे मधुरे महाराजांचे मोठे योगदान लाभलेलं आहे आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ही महिलांची टीम तयार करणार आहे.